चला तर मंडळी, आज लहान मुलीची फर्माईश होती की मला बुंदीच खायची, म्हणून म्हटलं चला आज बनवूयात. 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्याचबरोबर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच वाटीने साखरही घेतली. दुसऱ्या कढईमध्ये पाक बनवायला ठेवला. आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं. चमच्याने थोडं पाणी टाकून चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, म्हणजे पातळ होणार नाही. थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे पीठ तुम्ही पाहू शकता छान भिजवून घेतलं. आता या पिठामध्ये मला थोडासा रेड फूड कलर टाकायचा होता, तो मी टाकला आणि परत एकदा हा कलर मिक्स करून घेतला. हे सर्व मिक्स झाल्यानंतर 1 चिमूटभर बेकिंग सोडा टाकला मी. सोड्यामुळे बुंदी छान फुगते आणि कडकही होते. हा सोडा टाकल्यानंतर परत एकदा हे पीठ थोडंसं पाणी टाकून एका दिशेने छान फेटून घ्यायचं. जेवढं जास्त फेटू तेवढं पीठ हे हलकं बनतं आणि हलकं बनलं की बुंदी पण छान तयार होते. हे पीठ मस्त हलकं फुलकं झालेलं आहे. आता मी तळायच्या झाऱ्या घेतला आणि त्या झाऱ्यावर चमच्याने पीठ टाकून बुंदी पाडली. गॅस खूप हाय फ्लेमवरही नाही ठेवायचा. मीडियम ते लो फ्लेमवरच ही बुंदी आपल्याला तळून घ्यायची. बुंदी छान कडक होते. हलवून घ्यायची मध्ये मध्ये, म्हणजे सर्व बाजूंनी तळून निघते. ही बुंदी तळली की आता एका ताटामध्ये काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या कढईमध्ये पाक ठेवला होता, त्या पाकाला उकळी आली होती. हा पाक मी 1 तारी पाक बनवून घेतला आणि मग राहिलेली सर्व बुंदी काढून घेतली. माझ्या मुली दाखवत होत्या कशी बुंदी कडक झाली ते तुम्हाला. तळलेली बुंदी ही पाकात टाकली आणि सर्व पाकामध्ये मिक्स करून घेतली ती. सोबतच राहिलेल्या पिठाची सर्व बुंदी पाडून घेतली आणि जशी जशी होईल तशी तशी पाकामध्ये मिक्स करत गेले. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला थोडं चिकट वाटत होती, पण नंतर खूप मस्त झाली. पाक एकदम बरोबर झाला होता. सर्व बुंदी तळून झाली आणि त्या पाकामध्ये सर्व ॲड करत गेले. पाक एकदम बुंदीने शोषून घेतल्यानंतर खूप मस्त लागत होती. जवळजवळ एका वाटीची अर्धा किलो बुंदी झाली. नक्की ट्राय करा.